यशवंतराव चव्हाण स्मृती समिती अंबाजोगाई यशवंतराव चव्हाण स्मृती साहित्य पुरस्कार 2024चे मानकरी माननीय बाबा भांड यांचा परिचय. मूलभूत सोयीसुविधांपासून वंचित असलेले शालेय स्काउट गाईड चळवळीत आपला सहभाग आपणास जगाच्या नकाशावर घेऊन गेला. यासाठी सर्वोच्च असे राष्ट्रपती पदक आपणास प्राप्त झाले. या निमित्ताने इजिप्त, इटली, फ्रान्स, इंग्लंड, जपान, हाँगकाँग व बँकॉक या देशांचा आपण प्रवास केला. खरे तर आपल्या लेखनाची सुरुवात ही शालेय वयातील डायरी लेखनापासून झालेली होती. परंतु लेखन, प्रकाशन आणि समाजसेवा यासाठी आपण अगदी अल्पकाळातच नोकरीचा राजीनामा देऊन पूर्णवेळ साहित्य सेवेच्या कार्यक्षेत्रात उतरलात. कथा, कादंबरी, प्रवास वर्णन, बालकादंबरी, कुमार कादंबरी, नवसाक्षरांसाठी वाचन साहित्य, एकांकिका, 90 पुस्तकांचे आपण लेखन केले आहे. प्रथम धारा व नंतर साकेत प्रकाशनाच्या माध्यमातून आजवर आपण 2200 पुस्तकं प्रकाशित केलेली आहेत. आपल्या साहित्यावर 5 PhD प्रबंध आणि अनेक MPhil सादर झालेले आहेत. महाराज सयाजीराव गायकवाड यांच्या सर्वव्यापी व्यक्तिमत्वाचा परिचय मराठी मातीस व्हावा आणि त्यांचे हे कार्य पुस्तक रूपाने प्रकाशित व्हावे असे स्वप्न मुख्यमंत्री म्हणून कार्यरत असताना माननीय यशवंतराव चव्हाण यांनी पाहिले होते. पुढे ते केंद्रात गेले आणि हा प्रकल्प मागे पडला. कित्येक दशकांनंतर माननीय बाबा भांड हे साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष झाले. त्यावेळी महाराज सयाजीराव गायकवाड यांच्यावरील 110 पुस्तकांचा महाप्रकल्प पूर्ण करू देण्याची अटच त्यांनी शासनास घातली. आजवर यातील 66 पुस्तके प्रकाशित झाली असून उर्वरित 44 पुस्तकंही प्रकाशित होत आहेत. आपल्या या साहित्य आणि समाजसेवेसाठी आपणास अनेक पुरस्कार प्राप्त झाले. महाराष्ट्र शासन उत्कृष्ट वाङ्मय निर्मिती पुरस्कार, साहित्य अकादमी दिल्ली यांचा बालसाहित्य पुरस्कार, मराठी बालसाहित्य परिषदेचा कोठावळे पुरस्कार, मसाप संभाजीनगर यांचा राज देशमुख प्रकाशक पुरस्कार, प्रसादबन प्रतिष्ठान नांदेड यांचा जीवन गौरव पुरस्कार, आचार्य अत्रे प्रतिष्ठान सासवड साहित्य पुरस्कार, मुंबई साहित्य संघाचा विपू भागवत पुरस्कार, महाराष्ट्र फाउंडेशनचा USA पुरस्कार, दमानी साहित्य पुरस्कार सोलापूर, महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे यांचा हना आपटे पुरस्कार असे अनेक पुरस्कार देऊन आपल्याला गौरवण्यात आलं आहे. वयाच्या 75 वर्षांपैकी 60 वर्ष लेखक म्हणून आणि 50 वर्ष प्रकाशक म्हणून हा कालखंड मोलाचा आहे. नमस्कार मंडळी, मी बाबा भांड. मी आयुष्यामध्ये लेखक व्हायचं स्वप्न बघितलं. यासाठी वाचन लेखनाचे संस्कार माझ्यावर माझ्या गुरुवाऱ्यांनी केली आणि या संस्कारातून मी ठरवलं की ज्या गोष्टीचं मला आनंद समाधान मिळतं ते म्हणजे लेखन. आणि पहिलं पुस्तक लिहिल्यानंतर त्याला प्रकाशक मिळेना आणि माझे गुरुवर्य भालचंद्र नेमाडे यांनी मला सांगितलं की तुझ्यामध्ये जेव्हा ऐपत येईल, ताकद येईल, त्यावेळेस तू स्वतः प्रकाशन सुरू कर. माझी पत्नी हिने ओळखलं की आपला नवरा लेखनासाठी झटतो आहे, प्रयत्न करतो आहे आणि तिने मला सांगितलं की माझ्या पगारामध्ये मी घर चालवील, तुमच्या पगारातून तुम्ही प्रकाशन सुरू करा. आणि मी माझ्या पत्नीला आशा भांड यांना प्रकाशिका करून माझ्या मुलीच्या नावाने धारा प्रकाशनाची सुरुवात 1975 साली सुरू केली आणि माझं पहिलं प्रवास वर्णनाचं पुस्तक लागे बांधे प्रकाशित केलं आणि तिथून हा प्रवास सुरू झाला. येत्या 15 ऑगस्टला या प्रवासाला 50 वर्षे होतील. साकेत प्रकाशनाने या 50 वर्षामध्ये जवळजवळ 2500 ग्रंथ प्रकाशित केले आणि जवळजवळ 700हून अधिक लेखकांची आम्हाला साथ मिळाली. आपल्या या विविधांगी कार्याचा गौरव करत असताना आम्ही सर्वजण आनंदित आहोत.